स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, SSC GD ची आन्सर की जारी झालेली आहे, तर ती तुम्हाला कशी चेक करायची, कशी बघायची त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं याविषयी सुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। इथे तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे आणि त्यासोबत पासवर्ड टाकायचा आहे। रोल नंबर ऐवजी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकला तरी चालेल, नाही तर रोल नंबर टाकला तरी चालेल। पासवर्ड काय आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आहे। ठीक आहे, डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये। इथे लॉग इनचा ऑप्शन आहे, लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचे। तर पटकन मी एक इथं युजर आयडी आणि पासवर्ड टाकून घेतो। जसं की इथं क्लिक केल्यानंतर बघा, युजर आयडी आणि पासवर्ड मी इथे टाकलेला आहे, म्हणजे रोल नंबर आणि पासवर्ड इथे मी टाकलेला आहे। आणि त्यानंतर लॉग इनचा ऑप्शन आहे, लॉग इन वरती मी क्लिक करतो। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारचे तुमच्याकडे ऑप्शन येईल। इथे थोडंसं खाली यायचंय, खाली आल्यानंतर क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचंय। इथे बघा, ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक ऑप्शन आहे आणि त्यासोबत इथं आन्सर की बघण्यासाठी एक ऑप्शन आहे। तर तुम्हाला काय करायचंय, आन्सर की डाउनलोड करायचे। तर थोडंसं खाली यायचंय, खाली आल्यानंतर इथे बघा क्लिक हेअरचं ऑप्शन आहे। क्लिक हेअरचं पुढे तुम्हाला इथं हे जे हेअर नाव आहे ते तुम्हाला निळ्या कलर मध्ये दिसत असेल, या निळ्या कलरावरती तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे निळ्या कलरवरती जे अक्षर आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुमच्याकडे तुमची आन्सर की उत्तर तालिका अशा प्रकारची डाउनलोड होऊन येणार आहे, जी की तुम्ही इथं अशा प्रकारची बघू शकता। आता तुम्हाला तुमचे टोटल मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे त्याविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, जर तुम्ही SSC GD या पदाची आन्सर की चेक केली असेल तर आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त आन्सर की इथं एकत्रित गोळा करायचे आणि ज्यातील जेवढे पण प्रश्न चुकीचे असतील त्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचे। तर तुम्हाला काय करायचंय, आपल्याला एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल, या नंबरवरती तेवढं सहकार्य करा, तुमची आन्सर की WhatsApp वरती शेअर करा। ठीक आहे, या नंबरवरती जो वरती स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल, या नंबरवरती तुम्हाला तुमची आन्सर की PDF फॉर्मॅटमध्ये, नाही तर तुम्हाला ही आन्सर की बघितल्यानंतर इथे लिंक भेटते मोबाईलवरती। ठीक आहे, ही लिंक कॉपी करायची आणि फक्त WhatsApp वरती शेअर करायची। आता त्याने केल्यानंतर तुम्हाला काय होतं की आपल्याला समजून येतं किती प्रश्न चुकलेत, किती बरोबर आहे, स्कोर किती आहे मुलांचा, आणि त्यासोबत आपल्याला कट ऑफ किती काळ लागेल हे पण समजून येतं। आणि महत्त्वाचं म्हणजे ऑब्जेक्शन घ्यायचे आपल्याला। बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर असूनही चुकीचे देण्यात आलेत, त्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचे। ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपल्याला व्यवस्थित चेक करणं गरजेचं असणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकलेत, किती प्रश्न चुकलेत, यावरती आपल्याला चर्चा करणं गरजेचं असणार आहे। तर तुमचं सहकार्य असणं गरजेचं असणार आहे। फक्त 1 मिनिट लागेल, या नंबरवरती तुम्हाला तुमची आन्सर की शेअर करायची, जास्त काय करण्याची गरज नाही, फक्त लिंक कॉपी करून WhatsApp वरती शेअर करायची मित्रांनो। ठीक आहे, एवढंच काम करायचंय। आता तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले, किती चुकलेत ते कसे चेक करायचे त्याविषयी माहिती देत आहे। जसे की बघा, इथं 11 नंबरचा प्रश्न आहे। आता हा जो प्रश्न होता याचं बरोबर उत्तर काय आहे, 4 नंबरचं, जे तुम्हाला हिरव्या कलर मध्ये इथं टिक लावलेलं असतं ते आन्सर तुमचं बरोबर असतं। ठीक आहे, हा प्रश्न इथं बरोबर आहे आणि याचं उत्तर तुम्ही काय लिहिलेलं आहे ते पण तुम्ही इथं बरोबर उत्तर लिहिले, म्हणजे इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, म्हणजे इथे तुमचे मार्क प्लस झाले। ठीक आहे, त्यानंतर जर म्हटलं तर खाली 3 नंबरला बघा, इथं एक प्रश्न आहे, याचं पण इथं बरोबर उत्तर दिलंय, इथं आपल्याला बरोबर उत्तर आलेलं आहे। ठीक आहे, आता जेव्हा तुमचं इथं बरोबर उत्तर नसेल, वेगवेगळी उत्तर असतील, तेव्हा तुम्हाला समजायचं की इथं तुमचं उत्तर चुकलेलं आहे। जसं की इथं बघा, या प्रश्नाचं उत्तर खरं आहे 2 नंबरचं, आणि इथं जर म्हटलं तर 4 नंबरचं उत्तर याने सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे इथं एक प्रश्न याचा चुकलेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारचं इथं तुमचे किती मार्क होतात, मायनसनी निगेटिव्हनी तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमचे किती मार्क आहे, आणि आन्सर की शेअर करायला विसरू नका। आणि त्यासोबत मित्रांनो, आता पुढे मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे। पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। बघा मित्रांनो, पोलीस भरती 2024 ची तयारी करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे। तर यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक जर म्हटलं आपला जो टॉपिक असतो त्या टॉपिकनुसार नोट्स काढण्यात आलेले आहेत मित्रांनो, आणि अशा प्रकारची वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। सर्व पुस्तकं लेटेस्ट आहेत, 2024 च्या आवृत्तीचे पुस्तक आहेत मित्रांनो। सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे आहेत मित्रांनो, जेणेकरून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक असणार आहे। जसे की पोलीस भरती नोट्स मध्ये संपूर्ण इतिहास झालं, त्यानंतर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक झालं, त्याचं सेपरेट पुस्तक आहे। आणि हे पुस्तक अतिशय कमी किमतीत ठेवण्यात आलेलं आहे, 100च्या आसपास कमी किमतीमध्ये हे पुस्तकं ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो। आणि प्रत्येक जर म्हटलं तर टॉपिकनुसार यामध्ये नोट्स काढण्यात आलेले आहेत अभ्यासक्रमानुसार। ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर पोलीस प्रशासन, कृषी शास्त्र, तंत्रज्ञान आणि त्यासोबत पर्यावरण, अशा प्रकारचं सेपरेट त्यासाठी एक पुस्तक आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, संपूर्ण भूगोल झालं। ठीक आहे, भूगोलासाठी सेपरेट एक पुस्तक आहे। त्यानंतर संपूर्ण सामान्य विज्ञान झालं, संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज, अशा प्रकारची प्रत्येक जर म्हटलं तर जो टॉपिक आहे आपल्याला महत्त्वाचा पोलीस भरतीच्या 2024 च्या तयारी करण्यासाठी, त्या टॉपिकनुसार वेगवेगळे पुस्तकं काढलेत, जेणेकरून तुम्हाला जर म्हटलं तर इतिहासावरती अभ्यास करायचा तर इतिहासासाठी तुम्हाला
संपूर्ण जर म्हटलं तर इतिहास चाळावा लागतो, वेगवेगळी पुस्तकं बघावी लागतात. भूगोल जर म्हटलं तर भूगोलाची वेगवेगळी द्वारे तुम्हाला माहिती कलेक्ट करावी लागते. ठीक आहे, तर तुम्हाला ही जी माहिती एकत्रित एका पुस्तकामध्ये पूर्ण करून दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तरी हे पुस्तकं तुमच्यासाठी काम येणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तकं नक्कीच खरेदी करू शकता. आणि प्रत्येक जर म्हटलं तर वेगवेगळ्या नोट्स काढल्यात, वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमाने अशा प्रकारचे पब्लिश झालेले आहेत मित्रांनो हे पुस्तकं. सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहे. ऑनलाईन तुम्ही बाय करू शकता, नाही तर जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तकं तुम्ही आरामशीर बाय करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती स्कोर येतोय तुमचा ते सांगायला विसरू नका. आन्सर की शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रश्न असतील तर ते देखील विचारायला विसरू नका. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.